अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतात तर त्या समस्या मुक्त जीवन होण्यासाठी काय करायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. बघा, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी समस्या असतात. आपल्याला त्या अडचणीला सामोरं जावं लागत असतं. बऱ्याच वेळेस आपण जे काही हाती कामं घेतलेली असतात तर त्या कामामध्ये बरेच सारे अडथळे येतात आणि ते जे काही काम आहे तर ते काम आपलं अपूर्ण राहत असतं. मग हे कशामुळं राहतं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले असतात. बघा, आपण ज्यावेळेस मनुष्य जन्माला येत असतो त्यावेळेस मनुष्य जन्माला येताना आपण 5 ऋण सोबत घेऊन येत असतो. मग ते 5 ऋण कोणते आहेत तर आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. बघा, एक देवऋण, दुसरा ऋषी ऋण, तिसरा पितृऋण आणि चौथा मनुष्य ऋण आणि 5वा असतो तो भूत ऋण. हे जे 5 ऋण आहेत तर तो मनुष्य जन्माला येताना सोबत घेऊन येत असतो. मग तुम्हाला दररोज हे 5 ऋण म्हणजेच हे जे काही 5 ऋण आहेत तर ते कसे करायचे आहेत, त्याला काय म्हणतात तर त्याला पंचमहायज्ञ असं म्हणत असतात. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये दररोज हे पंचमहायज्ञ जर केलं तर बघा, तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडथळे आहेत, जे कामामध्ये तुमच्या जे तुम्ही काम हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सतत जर अडचणी येत असतील, जर तुम्ही दररोज नियमितपणे तुमच्या घरामध्ये हे 5 जर यज्ञ पंचमहायज्ञ जर केले तर तुमच्या जीवनामध्ये बघा काहीही समस्या उरणार नाही. वेळ लागेल, कोणाला लवकर अनुभव येईल तर कोणाला उशिरा अनुभव येईल, पण अनुभव हा नक्की येणार म्हणजे येणारच. ज्यावेळेस आपण कोणती सेवा करतो किंवा कोणते उपाय करतो तर त्या उपायाचा अनुभव लवकर येतो पण आणि कोणाला टाईम पण लागतो, पण वेळेनुसार या सेवेचा या उपायाचा अनुभव प्रचिती ही नक्की तुम्हाला येणार म्हणजे येणारच. बघा, आता हे जे 5 ऋण आहेत तर ते तुम्हाला कसे करायचे आहेत. बघा, देवयज्ञ म्हणजे देवऋण म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सकाळी ज्यावेळेस स्वयंपाकासाठी बघा, आता आधीच्या काळामध्ये चूल पेटवायची, लाकडं असायची चुलीमध्ये तर त्याच्यामध्ये हे देवयज्ञ केला जायचा. तर आता सर्व काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे तुम्ही काय करायचं, गॅस असेल किंवा छोटासा एक पेपर घ्यायचा, त्याला थोडंसं तूप लावायचं आणि तो पेपर तुम्हाला जाळायचा आहे. याने काय होतं, तूप त्या पेपरला लावून जाळलं की ते देवयज्ञ होतं. अशा प्रकारे देवाला स्मरण करून देवाचं नाम स्मरण घेऊन तुम्हाला हे देवऋण करायचं आहे. त्याचबरोबर ऋषी ऋण म्हणजे काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस पहिला जो घास आहे बघा, आता पहिला ज्यावेळेस चुलीवर स्वयंपाक असायचा तर पहिला घास हा चुलीला दिला जायचा, दुसरा घास हा गाईसाठी काढून ठेवला जायचा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये गाय असेल तर तुम्ही दुसरा घास हा गाईला द्यायचा आहे. जर गाई नसेल तर बघा, रस्त्यावर म्हणा किंवा गावात इकडे तिकडे गायी ज्या फिरणाऱ्या गायी असतात तर त्या गाईला सुद्धा तुम्ही नैवेद्य देऊ शकतात किंवा गोशालामध्ये गायी असतात तिथे तुम्ही नैवेद्य देऊ शकतात. अशा प्रकारे ऋषीयज्ञ याला म्हणतात. त्याचबरोबर तिसरं म्हणजे पितृऋण. बघा, ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळेस कावळा आपल्या घराच्या वरी पत्र्यावर म्हणा स्लॅपवर म्हणा कावळा ओरडत असतो. तर बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं की ज्यावेळेस आपण कावळा ओरडायला की आपण म्हणतो की कोणीतरी पाहुणा येणार आहे म्हणूनच कावळा ओरडत आहे. तर तसं काही नसतं. पाहुण्याचा आणि कावळ्याचा काहीही संबंध नसतो. खरं तर हे जे काही आपले पितृ असतात ते पितृ भुकेने व्याकुळ झाल्यामुळे ते आपल्या दारासमोर येतात आणि ते आपल्याला काहीतरी आपण त्यांना खाण्यासाठी द्यावं याच्यासाठी तो कावळा ओरडत असतो. आपले पितरांना आपण काहीतरी अन्न देऊन त्यांना तृप्त करायचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे पितृयज्ञ म्हणजेच पितृऋण करायचं असतं कावळ्याला घास देऊन. त्याचबरोबर चौथं म्हणजे मनुष्य ऋण. आता बघा, आपल्या घरामध्ये एखादी अतिथी येते तर त्या अतिथी आल्या की आपण त्या अतिथींना पाणी द्यायचं किंवा जेवायला द्यायचं किंवा लहान मुलं असतील तर त्यांना घरी आल्यानंतर गोळ्या म्हणा बिस्किट म्हणा काहीही लहान मुलांना द्यायचं. तर ते पण आपल्याकडून मनुष्य
ऋण आपल्याकडून होऊन जातं, यालाच मनुष्य ऋण म्हणतात. आता 5वा म्हणजे भूत ऋण. बघा, भूत ऋण कशाला म्हणतात? ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मुंग्या असतात, बघा कोपऱ्यामध्ये कुठेही घराच्या आजूबाजूला मुंग्या, काळ्या मुंग्या असतात किंवा लाल मुंग्या असतात. पण ज्यावेळेस काळ्या मुंग्या असतात, त्या काळ्या मुंग्याला आपण साखर टाकायची असते. ज्यावेळेस दिवसभरातून ते कधीही मुंग्या त्या साखरेला ज्यावेळेस खातील, त्यावेळेस समजून जायचा आपल्या ज्या घरावर लागलेला दोष आहे, आपल्या घरावर जे काही अडथळे आहेत, तर ते हळूहळू कमी होण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे आवर्जून घरामध्ये कुठेही कोपऱ्याला थोडीशी साखर टाकायची, यालाच म्हणतात भूत ऋण. बघा, असे जे काही हे आहेत, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, मनुष्य ऋण, भूत ऋण, हे जे 5 ऋण जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील जे काही मोठमोठे अडथळे आहेत, ज्या काही समस्या आहेत, तर त्या समस्या नक्की कमी होतील. बघा, तुम्ही एकदा तरी हा उपाय आवर्जून नक्की करून बघा. तुम्ही 20 दिवस करून बघा किंवा महिनाभर करून बघा. तुम्हाला याचा रिझल्ट नक्की येणार म्हणजे येणार. जीवनातील ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यातून तुमचं जीवन हे मुक्त होणार. हे जे काही उपाय आहेत, जे काही सेवा आहेत, तर या दिंडोरी प्रणित केंद्रातील आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेले हे जे काही उपाय सेवा आहेत, तर त्याच मी तुमच्याशी शेअर करत असते. तर आवर्जून सर्व ताई आणि दादांनी हे जे काही उपाय आहेत, तर नक्कीच तुम्ही हे उपाय करून पहा आणि बघा, लवकरात लवकर तुम्हाला ह्या उपायाचा अनुभव किती छान येतो ते बघा. आपण बरेचसे जे काही आपल्या घरावर जे काही दोष लागलेले असतात, ते दोष कमी व्हावं यासाठी बरेच काही यज्ञ करत असतो. बरेचसे मोठमोठे यज्ञ तीर्थक्षेत्री जाऊन आपण करत असतो. आपल्या जे काही दोष लागलेले आहेत घरावर, समजा पितृदोष असेल, हे सर्व काही दोष जे लागलेले असते, दोष नाहीसे व्हावे यासाठी मोठमोठे जे यज्ञ करतो, तर ते यज्ञसुद्धा करण्याची तुम्हाला गरज लागणार नाही ज्यावेळेस तुम्ही हे पंचमहायज्ञ दररोज तुमच्या घरी कराल. तर बघा, तुम्ही ज्यावेळेस याच्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचा सुद्धा खर्च येणार नाही. आपल्या घरातील वस्तूंमध्ये, आपल्या ज्या काही घरामध्ये वस्तू अवेलेबल आहेत, त्याच्यामध्येच तुमचे हे उपाय ही होऊन जातात आणि तुम्हाला छान असा रिझल्ट पण या सेवेने नक्की येणार. तर आवर्जून सर्व ताई आणि दादांनी तुमच्या घरामध्ये नक्की हे जे काही पंचमहायज्ञ आहे, तर दररोज नियमित करून पहा आणि तुम्हाला नक्कीच याचा छान असा रिझल्ट येईल. घरातील जे काही कटकट आहे, जे काही अडचणी आहे, जे काही वादविवाद आहेत, ज्या काही समस्या आहेत, घरातील सतत आजारी व्यक्ती आहे, तर ते सर्व काही आजारपण, घरातील कटकटी ह्या नाहीशा होणार म्हणजे होणारच. थोडा वेळ लागेल. बघा, आपल्या घरामध्ये जास्त जर नकारात्मकता असेल, जास्त निगेटिव्हिटी असेल, तर थोडासा वेळ हा लागतोच. त्यामुळे तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला त्याचं जे काही फळ आहे ते नक्कीच मिळणार आणि या सेवेने, या उपायाने हा जो उपाय केला, तर त्या उपायाचा छान असा रिझल्ट पण तुम्हाला मिळणार. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.